असं म्हणता येईल का की हे हँडबुक स्पेसिफिकली जी नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी आपण लिहिलेलं आहे? ज्या ज्या माणसाला भारताबद्दल कुतूहल आहे, आपण साधारणपणे आपले मध्यमवर्गीयांची प्रवृत्ती काय असते, काय होत नाही आपल्याकडे, काय नाही, अमेरिका बघा, सिंगापूर बघा वगैरे, तर त्याला हे उत्तर आहे की भारतामध्ये सुद्धा काय काय झालेलं आहे. हे सुरुवात होते साधारणपणे 3500 वर्षापूर्वी. म्हणजे भारताचं म्हणजे आधी भारत हे नाव का पडलं, त्याच्यानंतर भारताचं हे भौगोलिक स्थान कुठे आहे, काय आहे, त्याच्यानंतर आपली पुराणं किंवा महाभारतकालीन संदर्भ काही वगैरे ह्याला, आणि त्याच्यापासून ती सुरुवात होते आणि ते आजच्या 2025 जानेवारीपर्यंत येऊन ते थांबतं. अब्दुल कलाम असते तर त्यांची प्रस्तावना ह्याला चालू शकली असते. मला दुसरी व्यक्ती नजरेसमोर आली म्हणजे डॉक्टर माशेलकर, रघुनाथ माशेलकर. तर मी त्यांना निरोप पाठवला की मी असं एक 500 पानी पुस्तक भारतावरती लिहितोय आणि आपण त्याची प्रस्तावना लिहावी असं माझी इच्छा आहे ह्याला. तर त्यांचं उत्तर आलं लगेच थोड्या वेळामध्ये की माझ्याकडे आता वेळ नाही. तर मी त्यांना विनंती केली की सर मी तुम्हाला अनुक्रमणिका याची पाठवतो, इंडेक्स पाठवतो. मी त्यांना इंडेक्स पाठवला. त्यानंतर 15व्या मिनिटाला त्यांचं उत्तर आलं, मला किती ह्याला प्रस्तावना मीच लिहिली पाहिजे. हे पुस्तक आहे, हे हँडबुक सारखं आहे. तुम्ही ह्या 57 प्रकरणामध्ये कुठलाही विषय घ्या तर कमीत कमी ह्याच्यातल्या 50 ते 52 प्रकरणांवरती एक वेगळं पुस्तक, जे मी इथे आता साधारणपणे 1500 ते 2500 शब्दांमध्ये ते प्रकरण मी घेतलेलं आहे, त्याच्यावरती एखादं 150-200 पानी पुस्तक होऊ शकेल. तर ज्यावेळेला मी संविधानावरती ज्यावेळेला पुस्तक लिहिलं तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की संविधानावरची जी सर्व पुस्तकं आहेत ही साधारणपणे 700 पानं ते 1000 पानं वगैरे अशा आकाराची असतात. म्हणून त्या ह्याच्यामधून मी 100 पानांचं टार्गेट हे केलं. संविधान सभेमध्ये सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून दलितांची बाजू घ्यायचे आणि त्यांचा जो पक्ष होता हा पक्षातर्फे ते मुंबईमधून उभे होते. त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार पडले, त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेवरती जाऊ शकले नाहीत. पण त्यांचं त्याच वेळेला फॉरवर्ड ब्लॉक बरोबर बंगालमध्ये युती होती आणि तिथे मुस्लिम लीग च्या तर्फे एका मतदारसंघातून ते संविधान सभेवरती निवडून गेले. 25 नोव्हेंबर 46 बहुतेक तारीख असेल ती. तेव्हा त्यांनी शेवटचं भाषण केलं घटना समितीसमोर. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही देवाची पूजा करू नका, घटनेची पूजा करा, व्यक्तीची पूजा करू नका, संविधानाची पूजा करा आणि कुठल्याही व्यक्तीला देवासारखं मानू नका. तर पहिल्या 2 पुस्तकांवर मस्त चर्चा झाली आपली. आता आपण पुढच्या 2 पुस्तकांवर जाऊया. त्यातलं पहिलं पुस्तक आहे महाभारत ते भारत. भारत नक्की काय आहे, भारत काय होता, हे जर आपल्याला जाणून घ्यायचंय तर जोशी सरांचं 3रं पुस्तक जे आहे महाभारत ते भारत हे नक्कीच वाचलं पाहिजे. त्याबद्दल अधिक त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की हे पुस्तक काय आहे, ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि प्रेरणा काय होती हे पुस्तक लिहिण्याची. महाभारत ते भारत, नुसता भारत नाही, भारत ॲट 2025. हो, आय एम सो सॉरी फॉर दॅट. कारण म्हणजे हे सुरुवात होते साधारणपणे 3500 वर्षापूर्वी. म्हणजे भारताचं म्हणजे आधी भारत हे नाव का पडलं, त्याच्यानंतर भारताचं हे भौगोलिक स्थान कुठे आहे, काय आहे, त्याच्यानंतर आपली पुराणं किंवा महाभारतकालीन संदर्भ काही वगैरे ह्याला, आणि त्याच्यापासून ती सुरुवात होते आणि ते आजच्या 2025 जानेवारीपर्यंत येऊन ते थांबतं. आणि हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं एक थोडक्यात वर्णन करायचं असेल तर भारताच्या पुनरुत्थानाचा हा धावता आढावा आहे. सर, पुनरुत्थान म्हणजे काय? पुनरुत्थान म्हणजे एकेकाळी ह्याच्यातलं जे दुसरं प्रकरण आहे ते प्रकरण आहे प्रकरण म्हणजे चॅप्टर ना? चॅप्टर, हा. तर स्वर्णभूमी भारत. ते एकेकाळी भारत हा स्वर्णभूमी होता. सोने की चिडिया. सोने की चिडिया, सोन्याचा धूर निघत होता भारतामधून, सुबत्ता होती आणि जागतिक संदर्भामध्ये भारता इतका दुसरा कुठलाही देश हा श्रीमंत नव्हता. अनेक देशांशी आपला व्यापार होता आणि तो म्हणजे सोनं, नाणं, रेशीम वगैरे अशा इतर शस्त्र
या गोष्टींचा आपला व्यापार त्यावेळेला सुरू होता आणि तो एक स्वर्णभूमी भारत होतं. त्यानंतर काय झालं, भारतावरती आक्रमणं झाली. तर आक्रमणं झाली, ती आक्रमणं म्हणजे यवनांची झाली, त्याच्यानंतर मुसलमान कालखंड आपल्याकडे होता, नंतर ब्रिटिशांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं आणि ब्रिटिशांनी आपली जी काय सुबत्ता होती ती सर्व लुटून भारताला, म्हणजे बाकीच्याही आक्रमकाने भारताला लुटलंच, पण ब्रिटिशांनी आपल्याला पूर्णपणे कंगाल केलं. आणि ह्या सर्व गोष्टींमधून भारत आता परत एकदा उभा राहतोय, फिनिक्स पक्षासारखा परत गेल्या काही दशकांमध्ये उभा राहतोय आणि एक आर्थिक 3 नंबर 4 नंबरची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपली वाटचाल जी चालू आहे त्याचं ह्याच्यामध्ये 57 प्रकरणांमध्ये वर्णन आहे. आणि ही 57 प्रकरणं सुद्धा त्याचे 5 भाग केलेले आहेत. बरोबर. की पहिला भाग आहे म्हणजे आपल्या सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे भारत हे नाव का, त्याच्यानंतर हिंदू धर्म म्हणजे काय, आणि हिंदू धर्म हे नुसतं एक धर्म नाही तर ती एक संस्कृती आहे. त्याच्यानंतर हिंदू धर्माचा वेगळे वेगळे जे काय अर्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत ते, त्याच्यानंतर ती एक हिंदुत्व किंवा हिंदू ही जीवन पद्धती कशी आहे ह्याच्यामध्ये विश्लेषण आहे ह्याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये आपण जर विचार करायला गेला तर भगवद्गीता हा आपला सर्वात, भगवद्गीतेवरती ह्याच्यामध्ये एक प्रकरण आहे, याला स्वर्णभूमी भारत मी म्हटलं त्याप्रमाणे ते एक प्रकरण आहे. त्यानंतर नंतरचा जो भारताची बांधणी म्हणजे आपला स्वातंत्र्य लढा याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याकडले स्वातंत्र्य सैनिकांचे ठराविक याच्यामध्ये मुख्य स्वातंत्र्य सैनिकांची याच्यात माहिती आहे. त्यानंतर भारताचा कला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये नाट्य आलं किंवा त्याच्यामध्ये संगीत आलं, याच्या प्रकारे कसा एक आपला विकास होत गेला. याच्यामध्ये शास्त्रीय संगीतावरती एक प्रकरण आहे, सिने संगीतावरती एक प्रकरण आहे, सिनेमावर एक प्रकरण आहे, नाटक ह्या विषयावरती एक प्रकरण आहे ह्याच्यावरती. आणि त्यानंतर मग आपला भारताच्या म्हणजे जे मी म्हटलं जे पुनरुत्थान म्हणजे आज भारत काय आहे, हे आज भारत काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आर्थिक विषयावरती याच्यात माहिती आहे, बँकिंगवर माहिती आहे, फायनान्शियल सेक्टरवरती वेगळं प्रकरण आहे, स्टॉक एक्सचेंजेस कमोडिटी एक्सचेंजेस वरती प्रकरण आहे, याच्यावरती इन्शुरन्सवरती वेगळं प्रकरण आहे. नंतरच्या विभागामध्ये आपले जे पायाभूत हे आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर जे आहे त्याच्याबद्दल आहे. त्याच्यामध्ये रोड्स आहेत, बंदरं आहेत, विमानतळ आहेत, आपल्या वैमानिक आपली जी काय ह्याच्यामधली एव्हिएशन मध्ये आपली जी काय प्रगती झालेली आहे त्याच्याबद्दल आहे. इस्रोवरती एक प्रकरण आहे, आपल्या शास्त्रज्ञांवरती एक प्रकरण आहे, शास्त्रज्ञांची ओळख याच्यामध्ये आहे ह्याला. आणि या शास्त्रज्ञांच्या ह्याच्यामध्ये एक सांगायची गंमत म्हणजे ह्या पुस्तकाला ज्यावेळेला मी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला ह्या पुस्तकाला प्रस्तावना कुणाची घ्यायची, कारण मला राजकीय व्यक्तींची घ्यायची नव्हती. जर मी पंतप्रधान कार्यालयाला विचारलं असतं त्याला निश्चित माझी खात्री आहे की पंतप्रधानांची सुद्धा ह्याला प्रस्तावना मिळू शकलीच नाही, कारण ही भारताची गाथा आहे ह्याला. आणि पण मला राजकीय व्यक्तीपासून पुस्तक दूर ठेवायचं होतं ह्याला, आणि हे प्रचारकी होऊ नये असं माझी इच्छा होती. तर त्यामुळे माझ्या समोर नजरेसमोर आलंय की म्हटलं एखादा शास्त्रज्ञ पाहिजे. अब्दुल कलाम असते तर त्यांची प्रस्तावना ह्याला चालू शकली असती. मला दुसरी व्यक्ती नजरेसमोर आली म्हणजे डॉक्टर माशेलकर, रघुनाथ माशेलकर, की आज जवळजवळ 82 वर्षाचे आहेत ते. अनेक म्हणजे त्यांनी IPR आपल्या बौद्धिक संपदेमध्ये अनेक लढाया केल्या, CSIRचे ते प्रमुख होते. भारतातील आजचे जे हयात त्याच्यापैकी प्रमुख शास्त्रज्ञ आहेत ते, आणि भारताबद्दल अमाप प्रेम असलेला मनुष्य आहे. तर मी माशेलकरांना मी प्रस्तावनेसाठी, त्यांची माझी ओळख नाही, त्यांचा नंबर मी शोधून काढला आणि मला कळलं की ते व्हॉट्सॲप वापरतात. तर मी त्यांना निरोप पाठवला की मी असं एक 500 पानी पुस्तक भारतावरती लिहितोय आणि आपण त्याची प्रस्तावना लिहावी असं माझी इच्छा आहे याला. तर त्यांचं उत्तर आलं लगेच थोड्या वेळामध्ये की 500 पानं वाचण्या इतके माझ्याकडे आता वेळ नाही, कारण मला भारत सरकार अजूनही समित्यांवरून मुक्त करत नाही.
आणि 82व्या वर्षी हे शक्य पण नाही 500 पानं लिहून वाचून त्याची प्रस्तावना लिहिणं वगैरे याला. तर मी त्यांना विनंती केली की सर मी तुम्हाला अनुक्रमणिका याची पाठवतो, इंडेक्स पाठवतो, तो इंडेक्स आपण नजरेखालून घाला आणि त्यानंतर मला कळवा की आपण प्रस्तावना देणार का नाही. मी त्यांना इंडेक्स पाठवला. त्यानंतर 15व्या मिनिटाला त्यांचं उत्तर आलं, मला किती ह्याला प्रस्तावना मीच लिहिली पाहिजे आणि किती दिवस द्याल मला. म्हटलं मी सर आपल्याला 5 ते 6 आठवडे देईन. नाही म्हणे एवढी काही आवश्यकता नाही ह्याला. आणि त्यांनी आनंदाने प्रस्तावना दिली. मला वाटतं 3-3.5 आठवड्यामध्ये त्यांनी प्रस्तावना पाठवली. अतिशय सुरेख प्रस्तावना त्यांनी लिहिली आणि त्यांनी शेवटच्या परिच्छेदामध्ये त्यांनी माझा आभारही मानला आहेत की म्हणजे ही जी काय यात्रा आहे महाभारत ते भारत हे जे प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे पुस्तक भारतातील म्हणजे ज्याला भारताबद्दल अभिमान आहे अशा माणसाने वाचलं पाहिजे. त्यानंतर म्हटलं दुसरी अशी भारताला अभिमान वाटणारी व्यक्ती कोण आहे, तर हरीश साळवे. आणि सुदैवाने हरीश साळवे हे माझे मित्र आहेत. आधीच्याही माझ्या पुस्तकांना त्यांची प्रस्तावना आहे. तर त्यामुळे मी त्यांच्या हरीश साळवेंना व्हॉट्सअपवरती मेसेज केला की मी असं पुस्तक लिहिलंय याच्यावरती, हे त्याचं मॅन्युस्क्रिप्ट आहे, तर प्रस्तावना मिळेल का. तर म्हणे निश्चित मिळणार. आणि हरीश साळवेंची अशीच मला 8 दिवसामध्ये त्यांची प्रस्तावना आली. आणि त्यांनी ह्या दोन्ही प्रस्तावना इंग्रजीमध्ये आल्या, कारण त्यांना मी मॅन्युस्क्रिप्ट पाठवलं होतं ते इंग्रजी होतं याच्यावरती. कारण ते पुस्तक प्रथम मी इंग्रजीत लिहिलं आणि नंतर त्याचं मराठीकरण केलं त्या ह्याच्यावरती. म्हणजे तुम्हीच इंग्लिश तुम्हीच मराठी. मी जोडीनी पुस्तकं लिहितो. आतापर्यंत जी सगळी माझं माझी कॉर्पोरेट दिंडीचं माय कॉर्पोरेट ओडेसी केलं मी 2023 साली. त्याच्यानंतर टाटा एक विश्वास, टाटाज द इपिटमी ऑफ ट्रस्ट हे झालं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे जे माय कॉर्पोरेट ओडेसी आणि टाटा एक विश्वास मराठीतलं आणि टाटाज द इपिटमी ऑफ ट्रस्ट, ज्याच्यामध्ये जमशेदजी टाटांपासून आतापर्यंत पर्यंत सर्वांचे चरित्रात्मक आढावा आहे. आणि टाटा ट्रस्ट बद्दल सुद्धा प्रकरण जे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं याच्यावरती, तर त्याला रतन टाटांच्या शुभेच्छा आहेत. आणि रतन टाटा हे 9 ऑक्टोबरला गेले, तर साधारणपणे 20-22 सप्टेंबरला त्यांच्या टेबलवरती हे मराठी गेलं होतंच त्यांच्याकडे, पण त्यांना मराठी म्हणजे हे काय अपेक्षा नाही त्यांच्याकडनं की त्यात काय आहे. पण इंग्रजी पुस्तक सुद्धा त्यांना जवळजवळ 3 आठवडे आधी, निधनाच्या आधी त्यांच्या टेबलावरती होतं. जे त्यांना जवळच्या व्यक्ती भेटल्या तर तेव्हा त्यांनी सांगितलं तुझं पुस्तक युअर बुक वॉज ऑन बॉसेस टेबल. हे म्हणजे खूप फार मोठं समाधानाची गोष्ट मला की मी लिहिलं. त्यांना मॅन्युस्क्रिप्ट पाठवलं होतं, पण मॅन्युस्क्रिप्ट त्यांनी वाचलं असेल अशी माझी हे नाही. आणि आधी टाटा समूहावरती पुस्तक कोणतरी लिहितोय आणि त्या माणसाला शुभेच्छा द्यायच्या, म्हणजे थोडक्यात त्याच्यावर एक अप्रुव्हलचा स्टॅम्प मारायचा. बरोबर. तर ते मला समाधान मिळालं की त्यांच्या निधनाच्या आधी 3 आठवडे त्यांच्याकडे त्यांच्या हातामध्ये ते पुस्तक होतं. सुरुवातीची ज्या आलेल्या प्रती होत्या सुरुवातीच्या, त्या प्रती मी त्यांच्याकडे पाठवल्या होत्या याच्यावरती. आणि तर त्या ज्या वेळेला हरीश साळवेंनी जी प्रस्तावना लिहिली, ते हरीश साळवेंची जी प्रस्तावना आहे ती म्हणजे इतक्या उच्च इंग्रजीमध्ये की त्यांना म्हटलं मी यू हॅव बीटन इव्हन शशी थरूर. तर मला म्हटलं नाही मी सोपं करून पाठवू का. म्हटलं नको, काय हरकत नाही, डिक्शनरी घेऊन वाचायला लागली तरी हरकत नाही, पण अतिशय सुरेख प्रस्तावना आहे. तर त्याच्यामध्ये आपण ते आता ह्याच्या आधी काय बघत होतो की ह्याच्यामध्ये काय काय भाग आहेत ह्याच्यावरती. तर इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत आपण आलो होतो मगाशी ह्याच्यावरती. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बँकिंग, फायनान्स त्याच्यामध्ये आहे. आणि नंतर मग शेवटी एक समाज म्हणून एक त्याच्यामध्ये हे की सरकार आणि समाज, की आता वेगळे वेगळे समाज सुधारक आपल्याकडे होऊन गेले, संत होऊन गेले, ज्यांचा आपल्या संस्कृतीवरती आणि आपल्या देशावरती फार मोठी म्हणजे ठसा आहे. आणि त्या संत लोकांच्या मध्ये अगदी आपल्या यांच्या अनिरुद्ध बापूंपर्यंत मी कव्हर केलंय, कारण त्यांचं फॉलोईंग फार मोठं आहे. तर म्हणजे पुस्तकामध्ये म्हणजे समावेश आणि त्याचा कॅनव्हास एवढा मोठा आहे की मला बरेच वेळेला भीती वाटायची, म्हणजे असा रात्री दचकून जागा व्हायचो की अरे आपण ह्याच्यामध्ये ह्याचं लिहायचं राहिलंय.
आणि अशा प्रकारे म्हणजे काही काही समाजसुधारक आणि ज्यावेळेला मी यांच्याकडे माशेलकरांच्याकडे प्रस्तावना मागितली, प्रस्तावना आली, त्याच्यात त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की ह्याच्यामध्ये राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत किंवा याच्यापासून म्हणजे मोठ्या नेत्यांपासून समाज सुधारकांपासून संतांपासून सर्व आहे. तर पुढच्या आवृत्तीमध्ये लेखक म्हणजे जे आपले सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा एक प्रकरण लिहिल अशी माझी खात्री आहे. तर मी त्यांना म्हटलं, सर अजून छपाईला पुस्तक जायचं आहे, हे मी वाक्य काढून टाकतो आणि त्याच्यावरती आणखीन एक म्हणजे 56 प्रकरणं होती, 57वं प्रकरण मी याच्यामध्ये शास्त्रज्ञांवरती लिहितो. पण म्हटलं एक गोष्ट, शास्त्रज्ञांबद्दल मी याच्यात लिहिलं नाही असं नाही, फक्त ते स्कॅटर्ड आहे. ज्यावेळेला मी त्याच्यामध्ये शेतीबद्दल लिहितो तर त्यावेळेला डॉक्टर स्वामीनाथन वगैरे त्यांचा उल्लेख तिथे आलेला आहे. पण तरी सुद्धा मी आता त्यांना सर्व इस्रो किंवा हे डॉक्टर स्वामीनाथन किंवा इतर BRC आणि ह्या सगळ्यांच्या बदले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यावरती एक वेगळं प्रकरण मी लिहितो. आणि त्याच्यावरती त्यांना त्याचा आणखीन आनंद झाला की शास्त्रज्ञांच्या वरती ते झालं. म्हटलं दुसऱ्या आवृत्तीपर्यंत वाट पाहायची आवश्यकता नाही, आपण ते आत्ताच हे करूया. आणि त्याच्यामध्ये हे जे ह्या पुस्तकाच्या तुम्ही विचारलं, ह्या पुस्तकामागची प्रेरणा काय, तर मला हे बरेच हे पुस्तक आहे, हे हँडबुक सारखं आहे. तुम्ही ह्या 57 प्रकरणामध्ये कुठलाही विषय घ्या, भारतातला ॲग्रिकल्चर तुम्हाला पाहिजे, शेती पाहिजे, उद्योग पाहिजे, म्हणजे ह्याच्यामधून एक माझं काय सोय झालेली, ह्याच्यामध्ये आपल्या संविधानावरती एक प्रकरण आहे, याला संविधानावरती प्रकरण आहे, आपल्या ज्युडिशियरीवरती एक प्रकरण आहे याला. तर ज्यावेळेला मी संविधानावरचं प्रकरण लिहिलं तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार आला ज्याच्याकडे मी नंतर येतो ह्याच्यावरती. ही 57 प्रकरणं आहेत, तर कमीत कमी ह्याच्यातल्या 50 ते 52 प्रकरणांवरती एक वेगळं पुस्तक, जे मी इथे आता साधारणपणे 1500 ते 2500 शब्दांमध्ये ते प्रकरण मी घेतलेलं आहे, त्याच्यावरती एखादं 150-200 पानी पुस्तक होऊ शकेल. आणि त्याची सुरुवात आता माझं 5वं पुस्तक मी सध्या लिहितोय की आता उद्योग, त्याच्यामध्ये उद्योगांवरती एक प्रकरण आहे. तर आता मी भारताच्या उद्योगांचा इतिहास लिहितोय, त्याच्याबद्दल मला वाटतं आपण परत कधीतरी त्याच्याबद्दल बोलूया. तर म्हणजे हे पुस्तकावरती 50 पुस्तकं मी लिहू शकेन अशी मी याच्यामधून सोय केलेली आहे ह्याच्यावरती. आणि ह्याच्यामध्ये अगदी जे काय याच्यातलं जे आकडेवारी आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट बद्दल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडिया, प्रत्येक उद्योजक माणसाला हे असतं की भारतामध्ये उद्योग धंदे करणं हे कितपत सोपं आहे. तर त्याच्यामध्ये ईज ऑफ, आणि हा एक कुठल्याही देशाच्या प्रगतीचा हा एक आलेख असतो, इंडेक्स असतो. तर म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडियावरती सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे. भारतामधली जी भारताची युद्ध झाली त्या युद्धांचा याच्यामध्ये तपशील आहे. तर कुठली शौर्य पदकं दिली जातात त्यांचा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. ह्याला आपला राष्ट्रध्वज कोणता आहे, राष्ट्रगीत कोणतं आहे, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या प्रकरणामध्ये वाचायला मिळते. तर थोडक्यामध्ये हे दिस इज अ हँडबुक ऑन इंडिया, भारताबद्दल काहीही विचारा. आणि हे इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. खरं इंग्रजी आधी माझं लिहून तयार होतं, पण मराठी आधी प्रसिद्ध झालं. आपली जी पुण्याला बुक फेअर झाली डिसेंबर 24 मध्ये, तर त्यावेळेला बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांच्या हस्ते हे याचं प्रकाशन झालं त्यावेळेला. आणि तर म्हणजे हँडबुक आहे, भारतामध्ये जे येणारे लोक आहेत यांना भारताबद्दल जर माहिती पाहिजे तर आता पहिल्यांदा काय होतं, टाटा समूहामध्ये इकॉनॉमिक डिव्हिजन होते, DR पेंडसे वगैरे हे दरवर्षी हँडबुक ऑफ इंडिया काढायचे. आता तसं काही राहिलेलं नाही. हिंदू काही प्रकारात थोड्याशा ह्याच्यामध्ये प्रकारे ते हे भरून काढायचा प्रयत्न करतो, पण ते त्या वर्षापुरतं असतं. 2024 मध्ये काय झालं ते हे माझा ह्याच्यामध्ये हा जो आढावा आहे हा जवळजवळ 3500 वर्षांचा आढावा आहे. बरोबर आहे की भारताची म्हणजे ही होती, संपत्ती होती, स्वर्णभूमी होती, परत खालावलं आणि आता परत कसं पुनरुत्थान चालू आहे त्याची ही कथा आहे थोडक्यामध्ये ह्याला. म्हणजे असं म्हणता येईल का की हे हँडबुक हे
स्पेसिफिकली जी नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी आपण लिहिलेलं आहे? त्या नवीन जनरेशनला ज्या ज्या माणसाला भारताबद्दल कुतूहल आहे, आपण साधारणपणे आपले मध्यमवर्गीयांची प्रवृत्ती काय असते, काय होत नाही आपल्याकडे, काय नाही, अमेरिका बघा, सिंगापूर बघा वगैरे, तर त्याला हे उत्तर आहे की भारतामध्ये सुद्धा काय काय झालेलं आहे. जर आता ह्याच्यामध्ये पॉवर जनरेशन वरती सुद्धा एक चॅप्टर आहे की आपण आतापर्यंत जे बाकीचे म्हणजे ज्याला नॉन फॉसिल बेस म्हणजे कोळसा न वापरता जी काय बनवलेली किंवा ह्याच्यामधून भूगर्भामधून जे क्रूड ऑइल काढून वगैरे बनवलेली इंधनं सोडून सुद्धा आपण सौर ऊर्जा किंवा इतर कुठल्या ऊर्जांच्या ह्याच्याप्रमाणे काय प्रगती करतोय, आपली काय टार्गेट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय प्रगती केलेली आहे गेल्या 15-20 वर्षामध्ये, त्याचा ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आलेख सापडेल. वाचल्यानंतर तुम्हाला भारताबद्दल निश्चित अभिमान वाटला पाहिजे. आणि भारताबद्दल तर असाही अभिमान आहेच, आपण बऱ्याच वेळेला काय होतो की आपलं जे आपली साधारणपणे वृत्ती असते ती टीकाकार असतो आपण, आणि ती टीका करताना आपण संपूर्ण गोष्ट समजून न करताना टीका करत असतो ह्याच्यावरती, आणि ते बरीचशी आपल्या अज्ञानापोटी झालेली असते. बरोबर. तर हे अज्ञान दूर करण्यासाठी हे पुस्तक आहे. ह्याला मला फक्त एक प्रश्न पडतोय जोशी साहेब, की भारताचे जे आता जेनझी जनरेशन आहे त्यांनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे? कारण भारताची ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 5 भागांपैकी पहिला भाग आहे, त्याच्यामध्ये आपली परंपरा काय आहे, भारत एकेकाळी स्वर्णभूमी होतं, भारताने काय प्रगती केलेली होती, गीता म्हणजे काय हे 4-5 पानामध्ये गीतेचं तात्पर्य सांगितलेलं आहे, ते किती, आणि ते कर्माधिष्ठित असलेला तो ग्रंथ आहे की तो काय सांगतो, तुम्ही तुमचं विहित कर्म करा, चांगल्या प्रकारे करा. हे नवीन पिढीच्या याच्यापर्यंत त्यांच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे, त्यांच्या कानावरती या गोष्टी गेल्या पाहिजेत. आणि त्याला भारताबद्दल एवढी माहिती असणं शक्य नाही, किंवा बरेचसे ते सुद्धा मोठ्यांकडून ऐकत असणार की काही नाही, आणि जे काय बाकीच्या परदेशांबद्दल जे काय अट्रॅक्शन असतं, हे अट्रॅक्शन हे आहे त्याच्या आधी भारत आपला काय, आपला देश काय आहे हे त्यांना माहिती पाहिजे. कारण ज्या वेळेला ते परदेशामध्ये जातील, शिकायला जातील किंवा नोकरीला जातील, ते त्यावेळेला भारताचे अँबॅसेडर असतील, तर त्यावेळेला दे ऑल्सो शुड नॉट से की म्हणजे भारत म्हणजे काहीच नाही असं त्यांना वाटू नये. ह्याच्यासाठी तरी त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. ह्याला फॅन्टॅस्टिक. सो जोशी साहेब, इफ आय एम नॉट मिस्टेकन, आपण ह्या पुस्तकामध्ये अंदाजे 3,500-4 हजार वर्षांचा पिरियड कव्हर केलेला आहे. बरोबर. तर एवढा मोठा पिरियड ह्याच्यात मांडायचा, ह्याच्यासाठी तुम्ही किती वेळ तयारी केली? तुमचा अभ्यास कसा होता? हा साधारणपणे हे पुस्तक मी साधारणपणे मराठी आणि इंग्रजी 5 महिन्यामध्ये लिहिलं, पण दिवसाला साधारणपणे 10 तास 12 तास, कारण हे बरंचसं संशोधनात्मक पुस्तक आहे. मी ह्याच्यातलं माझी काय लिहिण्याची फक्त पद्धती स्टाईल असेल जी मी अतिशय सोप्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणजे माझी लिटरली स्टाईल दाखवायला न जाताना साध्या सोप्या, कारण अनेक देशांमध्ये इंग्रजी हे अजून बेसिक नॉलेज असतं. बरोबर. लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर वगैरे हे फार कमी देशांमध्ये वाचलं जातं ह्याला, तर ते अतिशय सोप्या भाषेत असलं पाहिजे. आणि हे रिसर्च बेस्ड पुस्तक होतं, तर त्यामुळे भारताबद्दल माहिती जमा करायची. आणि मी दिवसाला साधारणपणे 4 ते 5 हे इकॉनॉमिक पेपर वाचतो, तर त्यामुळे बरेच वेळेला काय होतं, सर्च इंजिनला तुम्ही गेलात की तुम्हाला चुकीची माहिती पण मिळते. सर्च इंजिनला सुद्धा चुकीची माहिती मिळते. एक साधं सोपं उत्तर द्यायचं, तर ज्यावेळेला संविधानावरती मी पुस्तक लिहित होतं, तर मी त्यावेळेला एक प्रश्न विचारला, इंदिरा गांधींचा ज्याच्यावरून त्याने एमर्जन्सी जाहीर केली, तर त्यावेळेला त्यांचे वकील कोण कोण होते, ते मला सर्वांची नावं, काही नावं माझ्या लक्षात होती, काहींची नावं पाहिजे होती. त्याच्यामध्ये मला सर्च इंजिननी, गुगलने मला उत्तर दिलं, यशवंतराव चंद्रचूड हे इंदिरा गांधींचे वकील होते. तर मी म्हटलं यशवंतराव चंद्रचूड हे असणं शक्य नाही, ते कारण सुप्रीम कोर्टाचे त्यावेळेला न्यायाधीश होते. म्हणून मी त्यांना परत प्रश्न हे केला ह्याच्यावरती की चंद्रचूड कसं शक्य आहे. तर म्हणजे येस, यू आर राईट, वी मेड अ मिस्टेक.
म्हणजे अशा प्रकारे वी मेड अ मिस्टेक याच्यावरती. चंद्रचूड वॉज अ सुप्रीम कोर्ट जज दॅट टाइम. म्हणजे ऍक्च्युली जे त्यांच्या खटला चालला त्याच्यामधले एक म्हणजे अशा प्रकारे, आता ते जर माझ्या लक्षात आलं नसतं तर मी पुस्तकामध्ये छापलं असतं की यशवंतराव चंद्रचूड जे 11 वर्ष आपले चीफ जस्टिस होते ते त्यांचे वकील होते म्हणून. नानी पालखीवाला त्यांचे वकील होते आणि त्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केल्यानंतर पालखीवालाने त्यांचं वकीलपत्र सोडून दिलं ज्याला. तोपर्यंत ते त्यांच्या बरोबर होते याला. तर म्हणजे याच्यामध्ये सर्च इंजिनचा याच्यावरती वापर करून हे पुस्तक लिहिलेलं आहे याला. आणि मी काय केलं की आता संगीतामध्ये मी अनेक म्हणजे संगीत संस्थांचा वगैरे पदाधिकारी आहे, पण आता ह्याच्यातलं संगीताचं जे व्याकरण असतं ह्या व्याकरणाची खास काही माहिती नाही. म्हणजे आता कुठल्या घराण्याचे कोण आहेत किंवा काय कुठले राग आहेत वगैरे किंवा ह्याच्यावरती. तर अशी जी प्रकरणं एक 57 पैकी एक 4 ते 5 प्रकरणं मी माझ्या बरोबरचे कॉलेजमधले जे मित्र होते जे संगीतामध्ये एक्सपर्ट आहेत वगैरे अशा मित्रांच्याकडे ते मी पाठवलं. तत्वज्ञान गीतेवरचं जे प्रकरण होतं ते आपल्या अलकाताई मुतालिक आहेत त्यांच्याकडे पाठवलं होतं की म्हणजे ह्याच्यात मी काही चुका केल्या नाहीत ना. कारण एखादं आपण पुस्तक लिहितो तर त्याच्यामध्ये चुका राहणार नाहीत, कारण नाहीतर मी गीतेचा भलताच काहीतरी अर्थ माझ्या अज्ञानामधून जर हा केला असता. कारण ते 4 पानामध्ये गीतेचा अर्थ लिहिणं आणि हे जरा फार कसरतीचं काम आहे वगैरे याच्यावरती. तर ते मला जास्त याच्यात जाणवलं की 450 ते 500 पानामध्ये हे सर्व कसं बसवायचं ह्याला. आणि त्याच्यामध्ये संविधानावरचं एक प्रकरण आहे ह्याच्यामध्ये. नाही, आपण येऊच या त्याच्यावरती. पण तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही 8-10 तास रोज लिहित होतात. त्यापेक्षाही जास्त. 8-10 तास तुम्ही लिहित होतात, पण रिसर्च किती दिवस करत होतात तुम्ही या सगळ्या? हे बऱ्याचशा गोष्टी, आता मी एखादं जर संगीत घेतलं तर संगीत हे प्रकरण लिहिताना त्याच्यावरचा रिसर्च आणि तेच नोट डाऊन करायचं. आणि मग नंतर समजा ते 500 पानाच्या ऐवजी 1000 पानं झालेत तर ते आपल्याला अर्ध कसं आणता येईल त्याच्यावरती. मग कुणाची नावं ड्रॉप करायची, कुणाची अत्यावश्यक आहेत, आणि ज्यांची नावं देतो त्यांच्याबद्दल एखादं वाक्य तरी दिलं पाहिजे. बाकीचं वाचकांनी त्याला जर जास्त इंटरेस्ट असेल की संगीतामध्ये भातखंडेंनी काय केलं किंवा भास्कर बुवा बखलेंनी काय केलं, त्यांना वाचायचं असेल तर ते गुगल बरोबर वाचू शकतात. पण त्यांची संगीतामधली कामगिरी एका वाक्यात तरी तिथे आली पाहिजे की ज्याच्यामध्ये वाचकांना वाटलं पाहिजे. म्हणजे विश्वकोशामध्ये सुद्धा काय असतं की तुम्हाला ते लीड देतात त्याच्यावरती की तिथे काय आहे त्याच्यावर, म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काय, त्या माणसाचं कार्य काय आहे हे त्याच्यामध्ये थोडक्यात आलं पाहिजे याला. बाकी नंतर तुम्ही जास्त माहिती तुमच्या जो काय इंटरेस्ट असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही मिळवू शकता त्या ह्याच्यावरती. मला ना या पुस्तकाच्या इनिशियल चॅप्टर्स वरती थोडं डिस्कस करायचंय. म्हणजे मगाशी आपण म्हणालो की सोने की चिडिया था, तर सोने की चिडिया म्हणजे एक्झॅक्टली काय? नाही, भारतामध्ये त्यावेळेला अनेक राज्य आणि संस्थानं होती. ही सर्व राज्य अतिशय सधन होती. लोक, आणि सधन होती म्हणण्यापेक्षा लोक सुखी होते. जे आपल्याकडे शेती होती किंवा जी आयुध बनवायची वगैरे असे जे काही धंदे होते, आपण नौका बांधण्यामध्ये अतिशय म्हणजे तरबेज होतो. आजूबाजूच्या देशांना आणि आपल्या भारताची जी काय व्याप्ती होती ही फार, म्हणजे अफगाणिस्तानपासून इकडे कंबोडियापर्यंत भारत पसरलेला होता. म्हणजे त्याला ह्याच्यावरती, आणि त्याच्यामधला जो काय व्यापार होता ज्याला काय आता काही थोडासा भाग सिल्क रूट म्हणून ओळखला जातो, तर आपल्या भारतामधल्या वस्तू ह्या अनेक देशांमध्ये निर्यात करत होत्या. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला अशी काही डॉक्युमेंट्स आहेत वगैरे किंवा इतिहासात उल्लेख आढळतात की जगाच्या व्यापारामध्ये भारताचा वाटा 25% होता. 25% भारताचा वाटा होता, जो आज फक्त 4.1% आहे. म्हणजे एवढी अधोगती भारताची झालेली आहे. किंवा भारत बाकीच्या देशांच्या बरोबरीने वाढलं नाही, त्यामुळे भारत मागे पडलं. आणि मी म्हटलं की इंग्रजांनी आपल्याकडलं फक्त कापूस ते इथून घेऊन जायचे आणि तिकडून वस्त्र बनवून भारतामध्ये आणून ती आपल्या माथी मारली. आपला नौकानयन हा जो एक, त्याच्यामध्ये वाडिया म्हणून एक कुटुंब होतं, ते अतिशय चांगल्या नौका बांधायचे. ब्रिटिश नेव्ही मधल्या अनेक नौका भारतामध्ये बांधलेल्या आहेत. इज इट? हा, आणि
त्यातल्या अजूनही काही नौका वापरामध्ये आहेत त्याच्यावरती. पण ब्रिटिशांनी ज्यावेळेला हे आलं तेव्हा ब्रिटिशांनी हे सगळे धंदे बंद पाडले ह्याला, कारण त्यांना तिकडच्या त्यांच्या उद्योगधंद्यांची भरभराट करायची होती आणि भारतामधून कच्चा माल मात्र त्यांना पाहिजे होता. बरं, पण आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की कधी एकेकाळी वर्ल्ड ट्रेडचा 25% आपल्याकडे होता आणि अनफॉर्च्युनेटली आता 3.5-4.5% ही अधोगतीच म्हणायला लागेल. बरोबर आहे. तर ही अधोगती म्हणणं वी कुड नॉट कीप पेस विथ द थिंग. व्हॉट वर द रिझन्स बिहाइंड दॅट अकॉर्डिंग टू यू? आता हे पहिलं आधी इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला शब्द माहितीये, पण डी इंडस्ट्रियलायझेशन हे ब्रिटिशांच्या कारकिर्दीत झालं. असलेले धंदे त्यांनी बंद पाडले. बरं, इव्हन टाटा समूह आणि यांना सुद्धा प्रत्येकाला उद्योगधंदे सुरू करताना इंग्रजांचा बराच त्रास सहन करायला लागला. ज्या वेळेला हायड्रल म्हणजे ह्याची तुमची विद्युत वीज ज्या वेळेला आली आपल्या पाण्यावरून निर्माण झालेली वलवण डॅमची वगैरे, त्याला सुद्धा इंग्रजांचं सहकार्य मिळत नव्हतं ह्याला. कारण त्यांना त्यांचे जे काय मशिनरी होती जी इम्पोर्ट करायला लागायची, जी स्टीम टर्बाईन्स वगैरे होती, तीच त्यांना वापरली जायला पाहिजे होती ह्याला. बर. पण मग आता ह्याच्यात एवढे सगळे चॅप्टर्स आपण बघतोय, 56-57 चॅप्टर्स आपण बघतोय. त्याच्यामध्ये मी जेव्हा हे पुस्तक वाचत होतो तेव्हा रस्त्यांवरती मला एक चॅप्टर रस्त्यांवरती आहे. किती आपण दिवसाला किती रस्ते, म्हणजे गडकरी साहेबांच्या खात्याबद्दल, बरं रेल्वेबद्दल एक पूर्ण प्रकरण. रेल्वेबद्दल मी येतो, पण मी रस्ते बघतो तर माझ्या गाडीचं प्रत्येक टायर हे खड्ड्यातच आहे हो आत्ताच्या परिस्थितीमध्ये. तर कुठे डेव्हलपमेंट झालीये रस्त्याच्या बाबतीत स्पेसिफिकली म्हणतोय आपण? आपल्याला शहरांमधल्या रस्त्याबद्दल आपण बोलतो, पण बाकीचं जर तुम्ही देशभर फिरलात तर रस्त्यांचे ज्या प्रकारे हायवेचं आणि जे काही जाळं निर्माण झालंय, महाराष्ट्रातला सुद्धा काही भाग जिथे तुम्ही राहता किंवा अशा ठिकाणी रस्ते खराब असतील, पण बाकीच्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर बऱ्याच ठिकाणी रस्ते हे अतिशय चांगले आहेत. त्याच्यावरती आपल्याला एक कोकण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आपल्या एक लक्षात राहतो, 20 वर्ष चालूच आहे. म्हणजे त्याला असे काही तिथे गडकरींनी पण सांगितलेलं की मी तिथे हात टेकले त्याच्यावरती त्याला. बर. परत थोडं इनिशियल चॅप्टर्स कडे जाऊया. हिंदू आणि हिंदुत्व याच्यावरती पण तुम्ही या पुस्तकात भाष्य केलेलं आहे. हिंदू हा धर्म नाही, प्रत्येकाला सामावत गेलं हिंदुझम, आणि आक्रमक आले ते सुद्धा भारतामध्ये मिसळून गेले याच्यावरती. तर इट्स अ वे ऑफ लाईफ. म्हणजे काय हे जे नवीन जीवनशैली आहे. आता तुम्ही बाकीचा जर इस्लाम घेतलात तर त्याच्यामध्ये कट्टरपणा आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे असं वागा तसं वागा, ही धर्मकांड करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तशी कर्मकांड वगैरे ह्याला जास्त महत्व दिलेलं नाहीये त्या ह्याच्यावरती. आणि पण आहे ना साहेब असं काय, हा पण ते सुद्धा ठराविक लोकांपुरतं आणि काही ठराविक काळामध्ये होतं ह्याच्यावरती. तुम्ही जर याच्यावरती आपण प्रत्येकाला सामावून घेत गेलो हिंदू धर्मामध्ये ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याला सामावून घेत गेलो आणि आपण कुणावरती आक्रमण केले नाही. आपण आक्रमक नाही. हिंदुत्वाचं हे म्हणजे आपलं क्षमाशीलता ही आपला मोठा गुण आहे, ज्याला काही जण अवगुण म्हणतील याच्यावरती काही प्रकार ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये. तर आपण प्रत्येकाला सामावून घेत गेलो, त्यांना आपलंसं करत गेलो याच्यावरती, आणि त्याच्यातून आपली संस्कृती वाढ झाली. तर त्यामुळे म्हणजे ह्यांनी सुद्धा अनेक म्हणजे न्यायालयाने सुद्धा, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तेच हे केलेलं आहे की म्हणजे हिंदू हा धर्म म्हणण्यापेक्षा ते एक जीवनशैली आहे याला. पण मग हिंदू आणि हिंदुत्व याच्यात फरक काय? हिंदुत्व आता असं वेगळं हे करायचं नाही. ते काही जण त्याचा जो अर्थ लावून त्याचा हे करत असतील याला. हिंदू धर्म कधी दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही, किंवा मी म्हटलं त्याप्रमाणे आपण कुणावरती आक्रमण करून हे केलं नाही याच्यावरती. तर म्हणजे हिंदुत्व चांगलं निश्चित आहे, पण त्यामुळे इतर धर्म वाईट असतात असं मानायला शिकवत नाही हे आपला हिंदू धर्म ह्याच्यावरती. पण जसं तुम्ही
हिंदू आणि हिंदुत्व याच्यावरती थोडंफार लिहिलं, तसं तुम्ही मुघलांवरती पण लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यांच्या आक्रमणांबद्दल, भारतावरती त्यांनी जी काय आक्रमणं केली त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे. आणि हिंदुत्व आणि ह्याच्याबद्दल सुद्धा अतिशय मर्यादित माझ्या अंदाजाने 1-2-3 पानांमध्येच ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की म्हणजे हिंदू हा धर्म, ह्याच्यापेक्षा हिंदू ही जीवनशैली आहे असं विधान आहे. त्या अनुषंगाने 1-2 पान आहे. बाकी ह्या पुस्तकामध्ये धर्म आणि याचा उहापोह जास्त नाही. भारताने जी काय हे केलेली, जी फिजिकल प्रोग्रेस केलेला आहे याला, त्याच्याबद्दल जास्त माहिती याच्यामध्ये आहे याला. बरं, पण मग आक्रमण जी झाली भारतावरती त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना, कारण पहिले आपण माहित नाही. अल्लाउद्दीन खिलजीपासून आपण सुरुवात झाली, त्याच्यानंतर मग बाबर आणि यांची हे झाली, म्हणजे ते गेल्यानंतर म्हणजे मुसलमान, म्हणजे ज्याला आपण दिल्लीला ज्यांची हे होते की हे झालं, अकबर, बाबर, अकबर, हुमायूं, शहाजहां वगैरे, हे एक हे झालं त्यांची. म्हणजे शेवटी याच्यापर्यंत पेशव्यांपर्यंत ते चालले, तेव्हा शेवटचा बादशाह त्यावेळेला दिल्लीवरती त्यावेळेला राज्य करत होता वगैरे, जो स्वातंत्र्य लढ्याचा भाग होता वगैरे. आणि ब्रिटिश लोक वगैरे, ब्रिटिश पोर्तुगीज यांनी आपल्याकडे येऊन कसं बस्तान बसवलं वगैरे याच्यावरती, आणि व्यापाराच्या उद्देशाने किंवा त्या मिशाने ते इथे आलेले, आणि त्यांनी कशी सत्ता काबीज केली, आणि ते सुद्धा भारतामधल्या दुफळीमुळे कसे यशस्वी होत गेले. तर अशी त्याच्याबद्दलची हे वर्णन आहेत. आणि नंतर मग जी भारताच्या ज्या काही भारताची युद्ध झाली, चीन बरोबर युद्ध झालं, पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, बांगलादेश मुक्तीच्या 71चं युद्ध झालं, त्या ह्याच्याबद्दल कारगिलचं युद्ध झालं, त्याच्याबद्दल याच्यात माहिती आहे. त्याच्यानंतर कोणती पदकं दिली जातात, शौर्य पदकं म्हणून, त्यांची माहिती दिलेली आहे याच्याबद्दल. कोणती शौर्य पदकं दिली जातात? आपल्याकडे महावीर चक्र आहे, परमवीर चक्र आहे, त्याच्यावरती अशोक चक्र आहे, शौर्य चक्र आहेत वगैरे ह्याला. तर त्या सर्व चक्रांची माहिती त्याच्यामध्ये त्या क्रमाने दिलेली आहे ह्याच्यावरती त्याला. आणि महाराजांबद्दल काही जे स्वातंत्र्य सेनानी आणि जे हे आहेत की ज्यांनी आपल्या इतिहासावरती मोठा प्रभाव पडला, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल तर निश्चितच माहिती आहे त्याच्यामध्ये. पण मला एक प्रश्न पडतो जोशी साहेब, की गीता एवढा मोठा ग्रंथ, ओके, तो 4 पानात कसा काय? कारण त्याच्यामध्ये गीतेमध्ये आता जे काय 700 श्लोक आहे त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी किती 9000 ओव्या लिहिल्या याच्यावरती. त्याच्यामुळे गीतेवरती तुम्ही कितीही लिहाल त्याला हे नाही. पण गीता ह्याच्याबद्दल साधारणपणे जो मनुष्य भारताची माहिती करून घेतोय त्याला गीतेला काय महत्व आहे भारतामध्ये याला, आणि गीतेला बाकीच्या परदेशामधल्या सुद्धा काही लोकांनी गीतेबद्दल कसं, म्हणजे पहिल्या अणुस्फोटानंतर ओपनहायमर सुद्धा म्हणला होता की म्हणजे जे ह्याच्यामध्ये 11व्या अध्यायामध्ये जे काय वर्णनं आहेत वगैरे, की म्हणजे जो मी प्रकाश पाहिला त्याची तुलना ह्याच्या कशी करता येईल वगैरे, ते त्याला साधारणपणे गीतेचा रेफरन्स दिल्यासारखा तो बोललेला आहे. म्हणजे गीतेचे जागतिक संदर्भ सुद्धा आहेत, आणि गीतेचं तत्वज्ञान काय आहे की तूच ईश्वर आहेस, ते स्वतःला तू ओळख आणि तुझं विहित कर्म कर. विहित म्हणजे तुला जे नेमून दिलेलं कर्म आहे. म्हणजे त्यावेळेला क्षत्रिय होते, क्षत्रियांचं हे होतं लढाया करणं आणि देशाचं संरक्षण करणं, म्हणजे आता आज जवान आपल्याकडे करतात त्याच्यावरती. तर प्रत्येकाला जी काय कामं, कुणाला जे शिक्षणाचं कार्य दिलेलं असेल तर त्यांनी ब्राह्मणांनी शिक्षणाचं कार्य करावं ह्याच्यावरती. अशा प्रकारे वैश्य असेल त्यांनी व्यापार करावा आणि देशाची सुबत्ता वाढवावी वगैरे. ही जी प्रत्येकाला जी नेमून दिलेली कामं आहेत त्याच्याप्रमाणे ती त्यांनी व्यवस्थित करावी याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये हे काय येईल, मला ह्याचं पाप लागेल का काय लागेल ह्याचा विचार करू नये याच्यावरती. आपण आपलं विहित कर्म करताना त्याला. आता म्हणजे आपण ब्रिटिशांचं थोडंफार डिस्कस केलं, त्याच्यानंतर फ्रीडम फायटर्स बद्दल एक स्पेसिफिक चॅप्टर आहे याच्यामध्ये.
तर कोणाकोणाबद्दल आपण लिहिलेलं आहे जेवढी त्याच्यामध्ये? तुम्ही भारतातले जेवढे जे काही स्वातंत्र्य सेनानी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही क्रांतिकारी होते, काही जण याच्यावरती म्हणजे टिळक हे दोन्ही साईडला होते, क्रांतिकारी पण होते आणि याचे पण होते. त्याच्यानंतर गोखले आहेत, किंवा हे सर्व म्हणजे सर्व जे लोक साधारणपणे इंटरनॅशनली नोन आहेत, किंवा ह्याला धिंगरा, मदनलाल धिंगरा आहेत वगैरे, ह्याला स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत ह्याला. तर अशा साधारणपणे ज्या प्रमुख हे आहेत स्वातंत्र्य सेनानी आहेत. टोपे, तात्यासाहेब टोपे आहेत, झाशीची राणी त्याच्यामध्ये आहे, कारण तीही स्वातंत्र्य लढ्यामधला आद्य ह्याच्यातले लोक आहेत त्याच्यावरती. तर त्यांची याच्यामध्ये अतिशय थोडक्यामध्ये 4 ओळींमध्ये माहिती दिलेली आहे ह्याला. बर. आणि क्रिकेटबद्दल एक बाकीचे क्रिकेटबद्दल संपूर्ण प्रकरण आहे, आणि त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स आहेत, भारताने कुठले कुठले हे जिंकले ते आहेत. आणि क्रिकेट म्हणजे फक्त क्रिकेटवरती आपण सध्या काय करतो, सगळा पैसा क्रिकेटवरती लावतो. तर ते मी ह्या पुस्तकात केलेलं नाही. क्रिकेटवर वेगळं प्रकरण आहे, पण क्रिकेट शिवाय इतर खेळ त्याच्यावरती सुद्धा एक वेगळं प्रकरण आहे. त्या चॅप्टरमध्ये काय काय त्याच्यामध्ये इतर सर्व, त्याच्यामध्ये तुम्हाला टेनिस असेल किंवा लॉन टेनिस आहे, कबड्डी आहे, हॉकी आहे. हॉकीमध्ये मिळालेली सुवर्ण पदकं त्याच्यामध्ये तुमची जे काय ह्याच्यावरती आहेत, म्हणजे जी आपण ह्याला म्हणतो जिम्नॅस्टिक्स आणि ज्या इतर गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये या येतात, की हे म्हणजे क्रिकेट सोडून इतर खेळ याला. बरं, म्हणजे क्रिकेटवरती एक चॅप्टर आणि इतर खेळांच्या वरती आणखीन एक वेगळं चॅप्टर त्याच्यावरती. जसं मी म्हटलं की म्हणजे शास्त्रीय संगीत वेगळं आहे आणि सिने संगीत हे वेगळं आहे. सिनेमावरती वेगळं आहे, नाटकावरती वेगळं हे आहे. त्याच्यानंतर डान्सवरती एक आहे, त्याच्यामध्ये सगळे जे फॉर्म्स आहेत, म्हणजे कुचिपुडीपासून सर्व जे काय डान्स फॉर्म्स आहेत, भरतनाट्यम, कथक, त्याच्यामधले कोण कोण महत्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या, त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे वगैरे, अशा प्रकारे त्या डान्स ह्याच्यावरती सुद्धा एक प्रकरण आहे ह्याच्यामध्ये. ह्याला सगळ्यांचा आवडता विषय राजकारण. नाही, राजकारणामध्ये आपण त्याच्यामध्ये भारताचे जेवढे पंतप्रधान होऊन गेले, ह्या पंतप्रधानांची त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. स्वातंत्र्य सेनानी झाली आणि सर्व पंतप्रधान जे भारताचे होऊन गेले त्यांची ह्याच्यामध्ये माहिती आहे याला. पण राजकारण्यांची वेगळी अशी माहिती नाही दिलेली, कारण मग त्याला कुणाचे घेतले कुणाचे नाही, आणि त्याच्यावरती एक 5000 पानी पुस्तक फक्त राजकारणावरतीच होईल त्याला. आणि ते त्यांची माहिती नाही झाली तरी सुद्धा काही हे नाही. बर. पण मग हे सगळं करत असताना कुठे अशी मनात भीती नाही जाणवली का, की हे एवढं मोठं 4-4.5 हजार वर्षाचा जो माझा देशाचा इतिहास आहे, जो मी जानेवारी 2025 पर्यंत मांडतोय, तो फक्त 500 पानात मी मांडतोय, तर कुठेतरी माझ्यावरती टीका होईल, लोक म्हणतील की मला ह्याच्याबद्दल मला भीती अशी नाही, पण म्हणजे ही एक माझी म्हणजे स्वतःची धारणा होती की याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, म्हणजे तुम्ही पुस्तक वाचता, तुम्हाला संगीताच्या क्षेत्रामध्ये काही गोष्टी किंवा तुमचा आवडता क्रिकेटरचं नाव नसेल तर तुम्ही फोन करून सांगाल. आणि म्हणून मी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच लिहिलंय की हा जो आवाका काळाचा आणि विषयांचा आवाका एवढा मोठा आहे की याच्यामधून माझ्याकडून अनेक व्यक्तींचे किंवा घटनांचे उल्लेख हे राहून गेले असतील वगैरे याच्यावरती, तर त्यांचे उल्लेख राहून गेले असतील तर वाचकाने मला याच्याबद्दल कळवावं, म्हणजे पुढच्या आवृत्ती असेल त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करता येईल ह्याला. हे मी सुरुवातीलाच म्हणजे जर कुणाचा समावेश करायचा राहिलेला असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे आणि मला वाचकाने याच्याबद्दल कळवावं, म्हणजे पुढच्या आवृत्तीमध्ये त्यांचा समावेश करता येईल. आले काय त्याचे फोन कॉल्स आले, मेसेजेस? काही लोकांनी म्हणजे ज्यांना मी हे वाचायला दिलं होतं आधी, म्हणजे प्रूफ स्टेजला वाचायला दिलं होतं, त्यांनी उदाहरणार्थ
उदाहरणार्थ डॉक्टर गोवारीकरांचा शास्त्रज्ञांमध्ये उल्लेख नव्हता. अच्छा. तो मला एकाने सांगितलं, अरे गोवारीकरांना तू विसरलायस वगैरे याला. तर त्याच्यानंतर संतांमध्ये श्री श्री रविशंकरांचं कसं ते माझ्याकडून राहून गेलं होतं. नाना धर्माधिकारी राहून गेले, नानासाहेब आणि अप्पासाहेब धर्माधिकारी राहून गेले होते. पण ते नंतर माझ्याच लक्षात आलं, म्हणजे प्रूफ ज्यावेळेला मी करेक्ट करत होतो तर मी त्यावेळेला मग त्या ठिकाणी ते ऍड करून दिलं. म्हणजे छापून झाल्यानंतर अजून लक्षामध्ये असं आलेलं नाही की ही व्यक्ती राहून गेली म्हणून ह्याच्यावरती. पण मग समजा एखाद्याने सांगितलं की हे एडिशन तर बाहेर आलेली आहे आणि समजा एखाद्याने आता लक्षात आणून दिलं की हे नाव इम्पॉर्टंट आहे पण तुमच्याकडनं राहिलंय, तर पुढच्या आवृत्तीमध्ये त्याचा समावेश करता येईल जर ते खरोखर महत्वाचं असेल. आणि मी काही अनेक जणांचे यांच्यात जे उल्लेख आहेत त्यांनी वाचल्यानंतर मला आवर्जून फोन करून किंवा व्हॉट्सअपवर सांगितलं, तुम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला त्यामुळे मला खूप खूप बरं वाटलं, मी तुमचा शतशः ऋणी आहे. कोण होते हे? अरुण नलावडेंचं हे ह्याच्यामध्ये अरुण नलावडेंनी मोठं मला हे लिहून पाठवलं होतं वगैरे ह्याच्यावरती. असं आणखीनही काही व्यक्ती आहेत वगैरे. कोण कोण होतात म्हणजे? आपले ह्याच्यावरती अशोक नायगावकर आहेत, त्यांची भावना अशीच होती या बाबतीमध्ये ह्याच्यावर. तर त्यामुळे म्हणजे प्रत्येकाला ज्यांचं आहेत आणि ज्यांच्या नजरेचे पुस्तक आलं त्यांनी म्हणजे त्याच्याबद्दल त्या माणसालाही काहीतरी स्वतःला धन्य वाटतं. हे एक मोठी म्हणजे मला त्यामुळे बरं वाटतं की आपण म्हणजे त्यांचं नाव विसरलो नाही खरोखर याच्यावरती यायला. पण मग जसं उदाहरणार्थ अशोक नायगावकर तुम्ही म्हणालात की त्यांचं नाव या पुस्तकात आहे, पण अशोक नायगावकर हे महाराष्ट्राला माहिती आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये हे जे पुस्तकाचे ह्याच्यातलं सौंदर्य स्थळ काय आहे, हे महाराष्ट्रापुरतं मराठी असलं तरी महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. ह्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या प्रमुख प्रांतांची आहे. म्हणजे तुम्ही जर नाटक घेतलं तर नाटकामध्ये बंगालमधलं नाटक आहे, कर्नाटकमधलं नाटक आहे, महाराष्ट्रातलं नाटक आहे. तर त्यामुळे त्याच्यावरती मर्यादा फार येतात की आता मी मराठी आहे, मला मराठी लोकांची जास्त माहिती आहे म्हणून मी तिथे जास्त मराठी नावं ह्याच्यात तो मोह मी टाळलाय की जेवढे आवश्यक आहेत किंवा जे संपूर्ण देशभर माहिती आहेत अशा व्यक्तींची त्याच्यामध्ये संगीताच्या क्षेत्रामध्ये असे खूप मोठं आहे किंवा सिनेमाच्या क्षेत्रामध्ये जर लिहायचं गेलं तर एक पुस्तक त्याच्यावरती संगीतावरती एक पुस्तक किंवा फक्त सिनेमावरती काही ग्रंथ होऊ शकतील याच्यावरती. तर त्यामुळे ते करताना त्याच्यातले जे कोण दिग्दर्शक ज्यांनी ट्रेंड सेटर्स होते किंवा अशाच माणसांची नावं त्याच्यामध्ये हे घेतलेली आहेत ह्याला. माझा प्रश्न हा होता की अशोक नायगावकर हे महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. बरोबर. पण कवींमध्ये असते मला कम्प्लीट करू द्या ना. अशोक नायगावकर हे महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर किती जण त्यांना ओळखत असतील मला कल्पना नाही. बरोबर. पण त्याच तोलामोलाचा एखादा ओरिसा मधला त्यांच्यासारखा कवी आपण इन्कॉर्पोरेट केलाय का याच्यामध्ये? हो, आहेत ना. मी म्हटलं त्याप्रमाणे जवळजवळ भारतातल्या सर्व राज्यांमधले महत्वाचे साहित्यिक याच्यात आहेत किंवा ज्यांना ज्या विविध अवॉर्ड्स मिळालेले, साहित्य अकादमी मिळालेले आहे किंवा ज्ञानपीठ मिळालेले आहेत, ते सर्व लोक याच्यामध्ये, ज्यांना पद्मश्री वगैरे मिळालेले आहेत. साधारणपणे ह्या व्यक्ती जे लोक फार महत्वाचे आहेत त्या लोकांना हे पुरस्कार मिळालेले असतात वगैरे, त्यांची नावं ह्याच्यामध्ये आहेत. काही जण कुठले अवॉर्ड मिळालेले नाहीत पण ते फार मोठे होते, त्या राज्यांमध्ये ते फार प्रसिद्ध होते, त्यांची नावं ह्याच्यामध्ये आहेत. ह्याला बर नाही, मला जरा पद्म पुरस्कारांबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगा. म्हणजे तसंही आता आपल्याकडे भारतरत्न हे आपल्याकडे सर्वोच्च पुरस्कार आहे. हा सुद्धा म्हणजे फार सुरुवातीला मर्यादित होता पण हल्ली अनेक जणांना तो भारतरत्न सुद्धा पुरस्कार दिला गेला. आपल्याकडे भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांना तो मिळाला त्या ह्याच्यावरती. तर ते त्याच्यानंतर पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे, नंतर पद्मश्री आहे. हे सर्व अवॉर्ड्स आहेत आपल्याकडे जे याला नागरी सन्मान म्हटलं जातं ह्याच्यावरती याला. तर हे जे वेगवेगळे नागरी सन्मान आहेत त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर नक्की तो आपण जरूर पाहावा. कारण एका मराठीमधल्या एका चॅनलनी भारतरत्न
सगळ्या व्यक्तींच्या वरती एक सिरीज केली होती एबीपी माझाने, त्याच्यावरती भारतरत्नांच्या वरती सिरीज केली होती. त्याच्यामध्ये JRD टाटा हे उद्योगामधले एकमेव भारतरत्न आहेत. तर त्याच्यामध्ये JRD टाटांच्या वरती मला बोलायची संधी मिळाली होती. बर. पण हे 57 चॅप्टर झाले. आता 57 चॅप्टर वरती 57 पुस्तकं येत आहेत का? आता मर्यादा आहे आता त्याच्यावरती. तर मी म्हटलं त्याप्रमाणे एक उद्योगावरती एक पुस्तक येते, संविधानावरती आहे ज्याच्याबद्दल आपण बोलूया त्याच्यावरती. तर ते ही म्हणजे 2 पुस्तकं तर आता ताबडतोब आहे. आणि मी जरी लिहिलं तरी प्रकाशकही त्याला मिळाला पाहिजे, कारण हे बरेचसे विषय आहेत ते याच्याकरता. उद्योगांचा इतिहास आहे ह्याच्या, हे वाचक किती वाचकांना ह्याच्यामध्ये म्हणजे तो बराचसा एखादा रिसर्च ह्याच्यासारखं ते होईल याला, की म्हणजे फार मर्यादित लोकांना त्याच्यामध्ये रस असू शकेल त्या अशा पुस्तकांमध्ये. तर ते अशी पुस्तकं लिहायची का लोकांना, म्हणजे लोकांमध्ये पॉप्युलर होतील. म्हणजे 4 जशा आवृत्त्या निघतील. आता कॉर्पोरेट दिंडीच्या 4 आवृत्त्या निघाल्या, टाटा विश्वासच्या 3 निघाल्या. तशा प्रकारची पुस्तकं आपण असेच विषय शोधत राहायचं का, हा एक प्रश्न आहे त्याच्यावरती. पण मी तसं चॉईस काही करत नाही. माझ्या मनामध्ये जे विषय येतात त्याच्यावरती मी ते लिहायला सुरुवात करतो. नाही, पण पुस्तक जेव्हा वाचत होतो तेव्हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती पण, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती सुद्धा एक चॅप्टर. कारण तुम्ही देशाचा जर विचार करायला गेलात तर त्या ठिकाणी बुद्धिवंत आहेत, पण त्यांनी केलेल्या कामाला संरक्षण किती मिळतं. एखाद्या देशाची ज्या वेळेला मी मगाशी म्हटलं की ईज ऑफ डुईंग बिझनेस इन एनी कंट्री हे एक महत्वाचा इंडेक्स आहे, तशा प्रकारे त्याच्यामध्ये त्यातला एक भाग आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे, त्याला भारतामध्ये किती संरक्षण आहे, भारत कुठल्या करारांचा भारत हा भागीदार आहे वगैरे, त्याच्यामुळे तिथे काय हे होतं वगैरे. तर ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. तर त्यामुळे याच्यामध्ये आर्थिक, ज्याला मी म्हणतो नुसतं स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर्सचा विचार नाही, कमोडिटी एक्सचेंजचाही विचार झाला पाहिजे ह्याला. इव्हन मला वाटतं स्टॉक एक्सचेंज वरती पण एक वेगळं स्टॉक एक्सचेंजवर आहे, त्याच्याच भाग कमोडिटी एक्सचेंज पण आहे ह्याला. बर. आणि सायंटिफिक रिसर्च वरती पण एक वेगळा चॅप्टर आहे. इस्रो वरती वेगळा चॅप्टर आहे, रेल्वेवरती वेगळा आहे. कारण रेल्वे आपल्या एवढी रेल्वे कुठेच पाहायला मिळेल. अवाढव्य कारभार आहे तो. म्हणजे ज्या प्रकारे नेटवर्किंग केलेलं आहे रेल्वेनी, तर ते सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये वंदे भारत पर्यंत जी आपल्याकडे आता याची स्लीपर वंदे भारत यायचे किंवा आली असेल मला वाटतं एखादी ह्याच्यावरती, त्याच्यापर्यंत सर्व त्याच्यामध्ये उल्लेख आहेत ह्याच्यामध्ये. की म्हणजे सुरुवातीला टाटा हे जमशेदपूरला लोकोमोटिव्ह बनवायचे. आता आपण बऱ्याचशा गोष्टी स्वतः म्हणजे आयात करायच्या ऐवजी आपण आता बनवायला लागलो, हे त्याच्यातलं महत्वाचं आहे त्याला. डिफेन्स वरती सुद्धा, संरक्षण ह्याच्यावरती सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता त्याचं भारतामधूनच त्यातल्या जास्तीत जास्त कशा हे करायला बघतो. टेलिकॉम वरती एक चॅप्टर आहे की आपण आतापर्यंत आवडीचा विषय आहे, पण तो एवढ्या लहान ह्याच्यामध्ये तो कसा हे करायचा वगैरे ह्याला. तर टेलिकॉम वरती सुद्धा त्याच्यावरती विषय आहे ह्याला. बर. पण जोशी साहेब, कोणीतरी तुम्हाला विचारलं की अरे 500 पानाचं पुस्तक, माझ्याकडे तेवढा पेशन्सच नाहीये की मी हे पुस्तक उचलीन ते वाचीन. तर मी तुम्हाला जर असं विचारलं की असे कुठले 5 ते 7 चॅप्टर्स आहेत जे याच्यातले वाचलेच गेले पाहिजेत, तर तुम्ही काय सांगाल त्याला? असं सांगणं हे जवळजवळ अशक्य प्रकार आहे. कारण तुम्हाला कदाचित संगीत आवडत असेल किंवा एखादा मनुष्य दुसरा असेल, त्याला आर्थिक प्रगती भारताने केली का नाही ह्याच्याबद्दल ज्ञान पाहिजे असेल. तिसऱ्याला आपल्याकडे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे त्याच्यावरती हे पाहिजे, किंवा याच्यामध्ये समाज कसा बदलतोय ह्याच्यावरती सुद्धा हे आहेत की आपल्या सवयी आता कशा बदलत चालल्या आहेत. की एकेकाळी म्हणजे आपली सर्व अविभक्त म्हणजे अनडिवायडेड फॅमिली होती, जॉईंट फॅमिली होती. आता मात्र म्हणजे 2 मुलं किंवा 1 मूल आणि आई वडील हे असतात त्याला. त्याच्यानंतर आपल्या ज्या फूड हॅबिट्स आहेत ह्या कशा बदलत आहेत. आपल्या मराठी जरी लग्न आपण घेतलं एखादं, तर त्याच्यामध्ये हल्ली चायनीज कॉर्नर लागतो, पाणीपुरी कॉर्नर लागतो, डोसा कॉर्नर लागतो. मराठी पदार्थ आपल्या जेवणामध्ये लग्नाच्या किती असतात, किंवा आपण बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मराठी पदार्थ किती खातो.
हा एक वादाचा विषय. म्हणजे हे समाज बदलतोय. सुरुवातीला कसं असायचं, लवकर म्हणजे मुलीचं लग्न 19व्या-20व्या वर्षी व्हायचं. आता मुलं मुली लग्न करतातच असं नाही, त्यांना लग्न करावी असं पण वाटत नाही, किंवा लग्न झालं तरी मूल पाहिजेच असं त्यांना वाटत नाही याच्यावरती. तर त्यामुळे जे काय सुशिक्षित समाज आहे त्याचं काय होणार आहे, म्हणजे नवरा बायको त्यांना रिप्लेसमेंट म्हणून तरी 2 झाले पाहिजे त्याच्यावरती, तर तेही होत नाहीत एकालाच. आणि ज्या काय शाळांच्या ज्या काय फी आहेत त्या इतक्या प्रोहिबिटिव्ह आहेत की त्याला संतत नियमनाची इतर साधनं वापरायची आवश्यकताच नाही. दुसरं मूल परवडतच नाही बऱ्याचशा लोकांना ह्याच्यावरती. तर त्यामुळे समाज कसा बदलत जातोय, हे समाज बदलणाऱ्या समाजाचं सुद्धा ह्याच्यामध्ये चित्रण आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याची ती सूचना मला उदय निरगुडकरांनी दिली होती. हे पुस्तकाच्या मागची ज्यावेळेला मला हे लिहावं वाटत होतं, आणि त्याच वेळेला उदय निरगुडकरांनी ध्यास सर्वोत्तमाचा म्हणून एक ते साधारणपणे 1.5 तास बोलतात. ध्यास सर्वोत्तमाचा. आणि ते नाशिकला भीष्मराज बाम यांच्या स्मृती समारोहामध्ये ते हे बोलले होते. त्याचं त्यांनी मला 1.5 तासाचं रेकॉर्डिंग पाठवलं होतं. ते मी अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी असताना ते ऐकलं. आणि त्यावेळेला माझ्या मनात विचार आला की आता हा आपला मनामध्ये जो विषय आहे हा गेल्या भारतामध्ये गेल्या ताबडतोब लिहिला पाहिजे. आणि आल्यापासून 3-4 दिवसापासून मी ते सुरू करून पुढच्या 5 महिन्यामध्ये ते पुस्तक मी संपवलं. कारण उदय निरगुडकर भारताच्या अशाच बलस्थानाबद्दल आणि आपण काय प्रगती केली आहे, त्यांचं बरंचसं असतं की लहान सुद्धा कशी इनोव्हेशन्स असतात, की एखादा कुठला तरी साताऱ्याचा मुलगा एखादं यंत्र बनवतो की ज्याच्यामधून तुम्ही कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये BP चेक करता येतं, किंवा त्याला कॅन्सर झाला की नाही हे चेक करता येतं वगैरे. अशा प्रकारे म्हणजे त्यांची थीम थोडीशी वेगळी आहे, पण म्हणजे ध्यास सर्वोत्तमाचा. तर ह्याच्यामध्ये भारतामध्ये जे काय सर्वोत्तम आहे त्याचं हे ह्याच्यामध्ये वर्णन मिळेल तुम्हाला. जे मी पुनरुत्थान म्हटलं सर्वोत्तम आहे त्याचं ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्णन मिळेल ह्याला. ओके सर, महाभारत ते भारत झालं, आणि आता एक नवीन पुस्तक आपण पब्लिश केलं. मी त्याच्या पब्लिशिंग सेरेमनीला होतो. फक्त भारतीय संविधान याच्यावरती ते पुस्तक आहे. तर कुठेतरी असं आहे का की त्या 57 चॅप्टर मधला एक चॅप्टर उचललाय आणि तो एक्सपांड केलाय? बरोबर आहे. कारण मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की हे जे 57 प्रकरणापैकी कमीत कमी 50 ते 52 प्रकरणांवरती एक हे पुस्तक स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल. तर ज्यावेळेला मी संविधानावरती ज्यावेळेला पुस्तक लिहिलं तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की संविधानावरची जी सर्व पुस्तकं आहेत ही साधारणपणे 700 पानं ते 1000 पानं वगैरे अशा आकाराची असतात. तर त्यामुळे एखाद्या सामान्य माणसाला जरी वाटलं संविधानाबद्दल वाचावं तरी त्याला त्या पुस्तकांना हात लावायची इच्छा होत नाही. कारण 700-800 पानं जो आपल्याला विषय नाही वाचला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही अशी साधारणपणे आपला ग्रह असतो वगैरे ह्याच्यावरती. तर त्यामुळे माझ्या मनामध्ये विचार आला की जर आपण एखाद्या 5-6 पानामध्ये संविधानावरती भारताच्या लिहू शकतो तर त्याच्याऐवजी 100 पानामध्ये जर लिहिलं तर काय होईल याला. म्हणून त्या ह्याच्यामधून मी 100 पानांचं टार्गेट हे केलं. पहिला माझा जो मसुदा झाला आणि त्यावेळेला मी मराठीमध्ये सर्वप्रथम लिहिलं मी. आणि त्याचा पहिला मसुदा माझा साधारणपणे 250 पानाचा झाला. आणि मग नंतरचा मात्र खरोखर एक अतिशय क्लेशदायक प्रकार होता की ह्याच्यामधून त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी तर जाता कामा नये आणि तो आपल्याला 100 पानापर्यंत कसा आणायचा. तर करता करता 120 पानापर्यंत मी तो आणू शकलो याला. आणि त्याला आता जे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती मेच्या शेवटाला अभय ओक जे निवृत्त झाले, सेवानिवृत्त झाले, त्यांची त्याला अतिशय सुरेख प्रस्तावना अभय ओकांची त्याला आहे ह्याला. आणि त्यांनी स्वाहेत लिहिलेलं की ह्याचा जो उद्देश आहे लेखकाचा की हे संविधान सर्वांपर्यंत जावं, हे खरं सफल झाला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने हे पुस्तक वाचलं पाहिजे ह्याला. पण संविधान सर्वांसाठी या पुस्तकामध्ये काय असं सामान्य लोकांना वाचायला मिळणार आहे? याच्यामध्ये संविधानामध्ये संविधानाची जी काय बलस्थानं आहेत किंवा संविधानाच्या ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत
ह्या सर्व तरतुदी याच्यामध्ये येतात. आणि तरी सुद्धा 100 पानामध्ये ह्याचं संविधान कसं बनलं याचा इतिहास ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. त्या संबंधी काही किस्से पण त्याच्यामध्ये आहेत. एक उदाहरण, एखादा सांगायची गोष्ट झाली तर संविधान सभेमध्ये सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासून दलितांची बाजू घ्यायचे आणि त्यांचा जो पक्ष होता हा पक्षातर्फे ते मुंबईमधून उभे होते. त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार पडले, त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेवरती जाऊ शकले नाहीत. पण त्यांचं त्याच वेळेला फॉरवर्ड ब्लॉक बरोबर बंगालमध्ये युती होती आणि तिथे मुस्लिम लीगच्या तर्फे एका मतदारसंघातून ते संविधान सभेवरती निवडून गेले बाबासाहेब आंबेडकर. हे जरा खूप जरा सोपं करून संविधान सभा ज्यावेळेला निर्माण झाली त्यावेळेला प्रत्येक भागामधून जशी आपल्याकडे आता जसं लोकसभा बनवली जाते तशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या प्रॉव्हिन्सेस, त्यावेळेला प्रॉव्हिन्सेस होती, प्रांत होते, अशा प्रांतामधून ते उभे होते. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून उभे होते. बरोबर. इथे ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. तर त्यामुळे त्यांना बंगालमधून त्याची फाळणी न झालेला बंगाल होता तो, त्याच्यामधून फॉरवर्ड ब्लॉक आणि मुस्लिम लीग यांनी त्यांना स्वतःच्या तिकिटावरती त्यांना निवडून दिलं. त्यामुळे ते संविधान सभेमध्ये गेले. नंतर काय झालं की आपलं संविधानाची सुरुवात आधीपासून झाली, पण मुख्य जे काम होतं हे स्वातंत्र्यानंतरच सुरू झालं. 47 नंतरच झालं आणि 47ला आपली फाळणी झाली. त्या फाळणीमध्ये बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो मतदारसंघ पूर्व पाकिस्तानात गेला. परत एकदा बाबासाहेबांचे संविधान सभेमधून ते बाहेर पडले. त्यावेळेला महात्मा गांधींनी पाहिलं होतं की हा मनुष्य आहे अतिशय हुशार आहे आणि ह्याची आपल्याला ह्या संविधान सभेला आणि राष्ट्राला गरज आहे. म्हणून महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचे संबंध अतिशय वाईट होते. महात्मा गांधींवरती बाबासाहेब आंबेडकर जोरदार टीका करायचे, काँग्रेसवरही जोरदार टीका करायचे. तरी सुद्धा महात्मा गांधींनी मुंबईमधल्या काँग्रेस पुढाऱ्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना एक वेकन्सी मुंबईमध्ये झाले, त्याच्यावरून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून द्या. थोडा विरोध झाला पण बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. आणि त्यांनी नंतर यांना सांगितलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांना आणि जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की ह्या माणसाला मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष बनवा. कारण बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये शिकलेले वकील होते. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामधून अर्थशास्त्रामध्ये सुद्धा पदवी घेतलेले होते. म्हणजे ते कायदा मंत्रीच्या ऐवजी जर अर्थमंत्री झाले असते तर कदाचित चित्र भारताचं वेगळं दिसलं असतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची परिस्थिती ह्या शिक्षण घेण्याची नव्हती. त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड तिसरे जे राजे होते त्यांच्या शिष्यवृत्तीवरती हे त्या ठिकाणी शिकले. आणि गांधीजींनी त्यांना घटना समितीचे अध्यक्ष करून थांबले नाहीत. ते ज्या वेळेला पहिलं मंत्रिमंडळ बनलं ते काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे नव्हते. तरीही गांधींच्या आग्रहाखातर त्यांना नेहरूंचा तीव्र विरोध होता. तर नेहरूंना गांधींनी सांगितलं की हे स्वराज्य मिळालं हे काँग्रेसला मिळालेलं नाही, भारताला स्वराज्य मिळालं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये समावेश करा, हा मनुष्य कॅबिनेटमध्ये निश्चित पाहिजे. म्हणून मग नेहरूंनी त्यांना कायदा मंत्री केलं. आणि पुढे काय झालं की त्यांना हिंदू कोड बिल पार करून घ्यायचं होतं की हिंदूंचे अधिकार काय, हिंदू दत्तक घेतलं तर ते कसं होईल, हिंदूंचा वारसा हक्क कसे वगैरे, हे हिंदू कोड बिल म्हणून आंबेडकरांनी तयार केलं होतं. पण त्याला बाकीच्या म्हणजे काँग्रेसमधल्या इतर लोकांचा विरोध होता, त्यामुळे नेहरू काही करू शकले नाही. म्हणून 51 साली यांनी आंबेडकरांनी राजीनामा दिला, बाहेर पडले. पण नेहरूंनी त्यांचं म्हणजे एवढं मनावर घेतलं होतं की त्यांनी त्या हिंदू कोड बिलचे वेगळे वेगळे तुकडे करून वेगळे वेगळे ऍक्ट करून 55-56 पर्यंत जे आंबेडकरांना करायचं होतं ते 55-56 पर्यंत नेहरूंनी करून दाखवलं. म्हणजे एवढं आंबेडकरांबद्दल म्हणजे त्यांना नेहरूंनाही आदर निर्माण झाला होता ह्याच्यावरती. आणि
त्यांना घ्यायचं नव्हतं त्याच्याबद्दल. आणि आंबेडकरांनी जी घटना समितीच्या शेवटचं भाषण केलं त्यांनी, मला वाटतं काहीतरी याला 25 नोव्हेंबर 46 बहुतेक तारीख असेल ती, तेव्हा त्यांनी शेवटचं भाषण केलं घटना समितीसमोर. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही देवाची पूजा करू नका, घटनेची पूजा करा, व्यक्तीची पूजा करू नका, संविधानाची पूजा करा, आणि कुठल्याही व्यक्तीला देवासारखं मानू नका. आणि नुसतं राजकीय स्वातंत्र्य मिळून फायदा नाही. ज्या वेळेला भारतामधील प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल तो दिवस फक्त भारतासाठी महत्वाचा ठरेल. आणि जर तुम्ही संविधानाकडे दुर्लक्ष केलं तर भारत परत गुलामगिरीमध्ये जाऊ शकेल. असं हे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे. अतिशय गाजलेलं भाषण आहे त्याचे, संविधान सभेतलं शेवटचं भाषण. आणि ह्या पुस्तकामध्ये त्यावेळेला 15 स्त्रिया त्या पण संविधान सभेमध्ये होत्या. त्यांचं सुद्धा काय काय कार्य होतं त्यांची याच्यामध्ये यादी आहे, आणि प्रत्येकासमोर एक टेबल बनवून दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक किस्सा त्याच्या वेळेचा असा आहे की माउंट बॅटन हे अनेक वर्ष आपल्याकडे इथे होते. आणि माउंट बॅटनला भीती वाटत होती की भारतामधून इंग्रज सरकार आणि इंग्रज सेना बाहेर पडली की भारतामध्ये अराजक माजेल. त्यामुळे ते स्वातंत्र्य द्यायला कचरत होते. ते गांधीजींजवळ बोलले की आम्ही गेलो की भारतात अराजक माजेल. तेव्हा गांधींनी तडफदारपणे उत्तर दिलं, पण ते अराजक आमचं असेल, ते अराजक आमचं असेल याला. त्यानंतर आणखीन एक ह्याच्यामध्ये किस्सा आहे की भारतातली पहिली निवडणूक जी 51 साली झाली, त्यावेळेला तुम्ही विचार करा, त्यावेळेला कुठलाही कॉम्प्युटर भारतामध्ये 51 साली, कॉम्प्युटर हा शब्दही कुठे ऐकलेला नव्हता कुणी जगामध्ये सुद्धा, मला वाटतं याला. त्यानंतर टाईपरायटर सुद्धा सरकारी ऑफिसेसमध्ये, टाईपरायटर पण प्रत्येक ऑफिसमध्ये होताच असं नाही भारतामधले सगळे जिल्हे जर घेतले तुम्ही त्याच्यावरती. आणि 17,32,00,000 लोकांनी त्यावेळेला हे केलं, मतदान केलं. 120 दिवस मतदान प्रक्रिया चालली होती याच्यावरती. आणि तयारी म्हणजे 50 सालापासून तयारी होती, त्यावेळेला 51 साली ही निवडणूक झाली. आणि त्याच्याबद्दल अनेक परदेशी लेखकांनी याच्यावर पुस्तकं लिहिलीत की जगातली सर्वात मोठी लोकशाहीची निवडणूक कशी झाली. विचार करा, 120 दिवस निवडणूक भारतामध्ये, त्यावेळेला वाहनं नव्हती, रस्ते नव्हते, तरी त्या मतदान पेट्या एकत्र आणून त्या मतमोजणी करायची, हाताने त्याच्या नोंदी करायच्या, कारण टाईपरायटरही नव्हते, कॉम्प्युटर नव्हते त्यावेळेला, कॅल्क्युलेटर्सही असतील की नाही शंका आहे मला वाटतं. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारताने निवडणूक घेतली. 17,32,00,000 त्यांच्या मतदार याद्या सुद्धा कशा बनवल्या गेल्या हे सुद्धा एक खरोखर म्हणजे मोठं हे होतं. त्याच्याबद्दल आपण उल्लेख केलाय, ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे पहिली निवडणूक हे सुद्धा एक भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार मोठं पाऊल होतं. आणि ते कशा प्रकारे घेतलं गेल्याची कल्पना पण करवत नाही याला. सरदार पटेलांनी संस्थानं खालसा केली, त्यांचं मोठं कार्य आहे. मोतीलाल नेहरूंचं कार्य आहे. आणि आपण जसं आता 26 जानेवारी हे जे महत्व आहे, तसं 26 जानेवारी 1930 साली काँग्रेसनी एक फतवा काढला होता, आणि प्रत्येक नागरिकांनी मी स्वतंत्र आहे अशी शपथ घ्यायचं असं त्यांनी हे केलं होतं. म्हणजे 47ला स्वातंत्र्य मिळालं, 26 जानेवारीला 50ला आपलं म्हणजे प्रजासत्ताक झालं, पण 26 जानेवारी 30ला लोकांनी शपथ घेतली की आम्ही स्वतंत्र झालो. आणि हे कसं संविधान बनलं गेलं, आपल्या संविधानाची जगातल्या संविधानाबद्दल त्यांच्याशी तुलना केलेली आहे. कुठल्या देशाच्या संविधानातून आपण काय घेतलं ह्याच्यामध्ये उहापोह केलेला आहे. त्याच्यामध्ये कोण कोण जे विधायक होते की त्यांनी काय काय त्याच्यामध्ये मदत केली म्हणजे हे संविधान बनवायला, त्याचाही याच्यामध्ये उल्लेख आहे याला. आता संविधानावरती एक पुस्तक लिहायचं म्हणजे संविधान इन डिटेल तुम्ही वाचलं असेल. हा, ते आमचं ज्यावेळेला मी वकील आहे त्यामुळे आमचं लॉच्या वेळेला 100 मार्कासाठी तो पेपर असतो. आणि ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना 250 पानामध्ये मी हे केलं, तर मी स्वतः काही ते लिहिलं नाही, म्हणजे त्याच्यातले काय काय महत्वाच्या तरतुदी होत्या त्या एकत्र केल्या. आणि नंतर ज्या त्यातल्या अर्ध्यावरती आकार आणताना माझ्या ते जास्तीत जास्त अभ्यास होत गेला की हे गाळलं तर कसं होईल. म्हणजे ह्याच्या लोकांना आता समजा जर MPSCच्या मुलाने हे पुस्तक घेतलं तर त्याला त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण मार्क मिळतील का, तर त्याचं उत्तर आहे
त्याला पूर्ण मार्क मिळतील Fantastic. ह्याच्यावरती. म्हणजे तो मी एक क्रायटेरिया ठेवला होता ह्याच्यावरती त्याला. ओके. पण हा सगळा अभ्यास करताना, हे पुस्तक लिहिताना हे सगळं झालं, ओके, जनता या पुस्तकाकडे कशी बघतीये? नाही, चांगल्यापैकी म्हणजे ह्याला पुस्तकाला उठाव चांगल्यापैकी आहे ह्याला. आणि प्रकाशनाच्या दिवशी जवळजवळ 200 कॉपीज गेल्या होत्या. लहान सभागृह होतं तरी सुद्धा 200 कॉपीज त्या दिवशी संपल्या होत्या वगैरे. ह्याला चांगलं ह्याच्यावरती. पण संविधानावरती म्हणजे ती काही कथा कादंबरी नाही, म्हणजे ह्याला एका आठवड्यात आवृत्ती गेली वगैरे, म्हणजे याच्यात असं कुतूहलाचा भाग काही नाही याला. म्हणजे 1000वरून 100 पानात कसं आणलं हे एकच कुतूहलाचा भाग आहे. बाकी सगळ्या त्यातल्या गोष्टी आहेत. त्यातल्या आता आंबेडकरांचे मी जे सांगितलं ते कसे निवडून आले वगैरे हे किस्से लोकांना जास्त माहिती नाहीत, किंवा हे अराजक आमचं असेल किंवा निवडणूक कशी ही गेली ते मला त्या परदेशी लेखकांच्या ह्याच्यामधून ते काही हे सापडले, उल्लेख सापडले त्यांनी काही काही पॅरेग्राफ्स वगैरे ह्याला. बर. पण हे संविधान हे जे काही बनवलं गेलं ते भारताच्या प्रगतीसाठी आणि भारतीयांच्या प्रगतीसाठी बनवलं गेलं. नाही, बरोबर आहे. कारण आपण जर आपले शेजारी देश घेतले, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान वगैरे, ह्यांच्या वेळेला ह्यांची जी संविधान आहे ती 5-5, 6-6 वेळेला पहिली टाकून देऊन नवीन लिहिली गेलेत. भारतामध्ये असं झालं नाही. 75 वर्ष संविधानाला झाली. म्हणजे 26 जानेवारी 50 ते आतापर्यंत 75 वर्ष झाली. आपल्या 106 घटना दुरुस्त्या झाल्या. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने वगैरे जी काय तत्व घालून दिली की तुम्ही संसद जे आपले नागरिकांचे हक्क आहेत वगैरे ते हक्क अबाधित ठेवून तुम्ही दुरुस्त्या करू शकता. एमर्जन्सी आपण एक 19 महिन्याची एमर्जन्सी आपण सहन केली, त्यावेळेला घटनेची मोडतोड केली गेली. ती परत नवीन जनता सरकार आल्याने परत त्या घटना दुरुस्ती करून त्या परत त्यांनी ह्या केल्या. आपलं संविधान असं आहे की याच्यात नागरिकांची कर्तव्य काय म्हणून 51 हा आहे की तुम्ही देशभक्तांचं स्मरण करा, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, किंवा असे ह्याच्यावरती म्हणजे आपले नागरिकांची कर्तव्य काय हे पण त्याच्यामध्ये आहे. ते किती नागरिकांना माहिती आहे आणि किती ते आपण पालन करतो ही गोष्ट अलहिदा आहे ह्याला. नाही, अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. जो विषय 100 मार्काला असला पाहिजे शाळेमध्ये तो 20 मार्कांसाठी शाळेमध्ये शिकवला जातो. आणि आपल्या राज्यामध्ये 4-4, 5-5 वर्ष जे आपण 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायत राज आणलं गेलं. आपल्याच राज्यामध्ये गेले 4-5 वर्षामध्ये पंचायत आणि ह्याच्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका सुद्धा झालेल्या नाही त्याच्यावरती. पण कुठेतरी या घटनेचा दुरुपयोग केला जातो असं पण काही आहे का हो? नाही, घटनेचा दुरुपयोग वगैरे असा होण्याची शक्यता नाही. कारण तुम्ही प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक राज्य सरकार हे सुप्रीम कोर्टाकडे जाऊन त्याच्या विरुद्ध दाद मागितलं. म्हणजे घटना दुरुस्ती झाली तरी सुद्धा ती वैध आहे का नाही, घटनेचे जो काय मूळ आराखडा बेसिक प्रिन्सिपल्स आहेत किंवा त्याच्या पलीकडे तो जातो का, त्याला तो हानी पोचवतो का, हे सुप्रीम कोर्टाने बरेच निर्णय दिलेत. आणि ह्याच्यामध्ये एक आपल्याकडे ह्याच्यावरती आपली मार्गदर्शक तत्व म्हणून एक विभाग आहे ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतात. ते आपले यशवंतराव चंद्रचूड जे 11 वर्ष चीफ जस्टिस होते तर त्याने हे दिलं होतं की जे आपलं संविधानामधले जे मूलभूत हक्क आहेत ते महत्वाचे नाहीत, तर आपली जी देशाने का असलं पाहिजे, देशाला कशा प्रकारे देश बनवायचा आहे की सर्वांना आर्थिक समानता आली पाहिजे किंवा कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत, ही जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ती ज्या वेळेला आपण अचीव्ह करू त्यावेळेला ती खरी लोकशाही असेल. रिझर्वेशन त्याच्यामध्ये आहे, ती वारंवार वाढवली गेली वगैरे ह्याच्यावरती, तर तो म्हणजे त्या विषयावरती चर्चा न केलेली बरी. पण अँग्लो इंडियन वगैरे जे अतिशय प्रगत होते त्यांची रिझर्वेशन काढली पण गेली याच्यावरती ह्याला. आणि लवकरच याचं इंग्लिश एडिशन पण इंग्रजी पुस्तक हे छपाई खाली आहे आणि संविधान दिवस आपला 26 नोव्हेंबर असतो, बरोबर, तर त्या दिवशी किंवा त्याच्या आधी ह्याची इंग्रजी हे सुद्धा प्रकाशित होईल. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. सो 4 पुस्तकं झाली, 4+4 4 जोड्या झाल्या.
पाचवं पुस्तक नक्कीच तयार होत असेल, मला 100% खात्री आहे. हा 5वं पुस्तक तयार होईल. आपण त्याच्याबद्दल मला वाटतं नंतर मी त्या विषय तुम्हाला सांगितला मगाशी आपण, बरोबर झालं तर त्याच्याबद्दल आपण नंतर सावकाशीने बोलूया. 100%. जोशी साहेब, आज इकडे आलात, आम्हाला भरपूर वेळ दिलात, भरपूर गप्पा मारल्या आपण, आम्हाला भरपूर सारं नवीन शिकायला मिळालं. तुमच्यासारखा व्यक्ती आमच्याकडे येतो, तुमचं ज्ञान आमच्यापर्यंत पोचवतो. खूप छान वाटलं आणि आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही ह्या ठिकाणी तुम्ही बोलावलं आणि आज आपण इतका वेळ गेले काही तास आपण एकमेकांशी बोलतोय की माझ्या समोर तुम्ही एवढे पदार्थ ठेवलेत, त्यांना न्याय देता आला नाही मला त्याच्यावरती. म्हणजे एवढं आपलं रंगतदार आपलं संभाषण झालं. खरोखर परत एकदा खूप खूप धन्यवाद आपले आणि आपल्या मागचे पडद्याआडचे सर्व जे कलावंत आहेत, कलाकार आहेत, सर्वांचं खूप खूप आभार. आणि परत एकदा तुमच्याकडे यायची संधी मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आज इथेच थांबूया. परत नवीन पुस्तकाच्या आजूबाजूला काम करणारी माणसं यांच्याबरोबर परत एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.